नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या रोज घडणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये तरुण, सिनियर सिटीजन यांनी जागृत होण्याची गरज आहे. फक्त लोक तर सिनियर सिटीजनच फसतात असं नाही, तरुण माणसंसुद्धा फसतात. तर त्याचे अपरंडी आहे, तर ती तुम्हाला समजून सांगायची, म्हणजे तुम्ही त्याच्यातून सावध व्हाल आणि येणाऱ्या फ्रॉड कसे होतात, ऑनलाईन फ्रॉड जे होतात त्याच्याबद्दलचं मी आज आपल्याशी डिस्कस करणार आहे. की फ्रॉड नॉर्मली म्हणजे जे मोबाईल वापरतात किंवा लॅपटॉपवरून बँकेचे व्यवहार वगैरे करतात, की ज्यांचं इंटरनेट ट्रान्झॅक्शन चालतं, त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं फ्रॉडचं प्रमाण जास्त होतं. आता पहिला जो मेसेज काय आहे, की पहिला जो फ्रॉड येतो एवढ्यामध्ये जास्त प्रमाण काय, की MSEBीचा लोगो लावून मेसेज येतो किंवा तुमचं लाईट बिल भरलेलं नाही आहे आणि आम्ही लाईट कनेक्शन तुमचं उद्या संध्याकाळी तोडणार आहोत. तुम्हाला ते कनेक्शन तोडू नये वाटत असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याच्यावर पैसे भरा. आपण भरलेले असते तर आपल्याला तर भरलं जमा नाही झाले. काही वेळा काय आता लोकांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले असतात बँकेला, MSEBीचं बिल भरत जा. खूप वेळा बँका मेसेज नाही आला MSEBीचा तर ते पाठवत नाही. माझ्या बाबतीत स्वतः अनेक अनुभव की मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, किंवा गॅसचं बिल भरायचं बिल भरतं, MSEBीचं बिल त्यांना मेसेज नाही गेल्यामुळे त्यांनी भरलेच नाहीत. अगदी आपल्याला वाटतं नेहमीसारखे गेले असतील, आपण तितकं बारकाव पाहत नाही. तर हा नॉर्मली ट्रान्झॅक्शन झालं का नाही हे आपल्याला MSEBीचा मेसेज येतो व तुमचे पैसे मिळाले. तो जो मेसेज आला असेल तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. तर जर काही मेसेज फोन आला, कुशल तोडा पाडायचा. आपण आघाव झाल्याशिवाय समोरचा माणूस नमत नाही. किंवा तुम्हाला कनेक्शन तोडायचं तोडा, किंवा कोणत्याही अशा लिंकला MSEBी असं कधी लिंक वगैरे पाठवत नाही की तुमचे पैसे भरा या लिंकवर. ते डायरेक्ट तोडायलाच येतात, कारण MSEBी इतकी काही अजून मावळ झाली नाही की तुम्हाला आठवण द्यावी, तुमचं बिल भरलेलं नाही, आम्ही 2 दिवसात तोडू. असे मेसेज MSEBी कधी करत नाही. त्याच्यामुळं MSEBीचं लाईट बिल भरलं नाही म्हणून काही लिंक आली, फोन आला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दुसरा जो फ्रॉड होतो, की बँकेतल्या लोकांचा मेसेज येतो की तुमचं KYC पूर्ण नाही आहे, आणि मग ते KYC डॉक्युमेंट पूर्ण न केल्यामुळं मग तुमचं बँकेचं आम्ही अकाउंट काय करणार आहोत, फ्रीज करणार आहोत, तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येणार नाहीत. आपण तेव्हा तसं करून मी चेक दिलेला आहे आणि मला पैसे काढायचे नाही, मग ते तातडीने भरा. मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये माहिती भरा. आणि मग आपण ती लिंक ओपन करतो, त्याचं नाव वगैरे, खाते नंबर सगळं वगैरे भरतो, आणि मग त्याच्यामध्ये ते फसतो आणि ते लोक आपले पैसे काढून घेतात. बँक कधीही मेसेज करत नाही की तुम्ही KYC इथं भरा. त्याच्यामुळे प्रश्न असं घाबरण्यासारखं नाही आहे. आणि जर समजा खरंच बँकेचा फोन आहे तर त्याला मी बँकेत येऊन करतो, मी ऑनलाईन काही करणार नाही. की नॉर्मली जे बँकेचे KYC वगैरे असतात ते कधी ऑनलाईन लोक बँका मागत नाहीत, OTP मागत नाहीत. त्याच्यामुळे हे एक ध्यान ठेवायचं की बँकेचं आपल्याला फोन आला मेसेज, मी स्वतः अनुभवलेले बऱ्याच वेळा बँकेत बोललो, तुमचं क्रेडिट कार्ड बंद करा ना. म्हटलं नाही, तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर सांगा. म्हटलं तू बसला ना बँकेत, तुला माहीत नाही का, बघ ना माझ्या खात्यावर किती क्रेडिट कार्ड नंबर, तुम्हाला कशाला विचारतो, नाही का. तर मग शेवटी ते गप्प बसतात, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न. पूर्वी मी नॅपटॉलमधून माल मागवायचो. नॅपटॉल एक संस्था आहे, मालाच्या संस्था, तुम्हाला सगळ्या माहिती, TVवर त्याची जाहिरात नेहमी असते. तर मला एक फोन आला की बा तुम्ही ते नॅपटॉल म्हणून नेहमी खरेदी करता, तुम्हाला बक्षीस लागलं, बोलेरो गाडी. तर त्याचा फक्त टॅक्स जो आहे तो तुम्हाला RTOचा टॅक्स भरावा लागेल, बाकी आम्ही गाडी देऊ. किती भरायचं, मग ते 15,000 रुपये तुम्हाला भरायचं. बरं, म्हणजे मी नंबर पाठवतो, त्या नंबरला भरा. आता मला माहिती आहे की आपल्याला नॅपटॉलची कोणती स्कीमच नाही अशी,
मग मी म्हणलं मला तुम्ही कुठून बोलता सांगा, मी तिथं कॅश आणून देतो. नाही नाही म्हणले, ते तुम्हाला ऑनलाईन खात्याचं भरलं, आम्ही बंगलोरहून बोलतो. म्हणजे बंगलोरला माझा भाऊ राहतो, मी तुम्हाला लगेच पाठवतो, अर्ध्या तासात पैसे मिळून जाते, मला तुमचा पत्ता द्या, नाव द्या. नाही नाही, नाव पत्ता नाही, तुम्ही खात्यातच भरायला लागतं. बरं म्हणलं, खात्यात भर. मला त्यांनी खाते नंबरवर पाठवलं. मी लगेच नॅपटॉरला मेसेज केला की बा असं असं तुमच्या नावाने फ्रॉड चालू आहे. त्यांनी इन्क्वायरी करतो म्हटले, पण त्यांनी काही फारसं लक्ष दिलं नाही. थोड्या वेळ त्याचा परत फोन आला, म्हणजे आमचा माणूस गेलेला आहे, बँकेत गर्दी आहे. आणि मग त्याचा परत काय फोन आला, त्यांनी ओळखलं की हे आपल्याला बनवतात आहे. माझी इच्छा होती की तेवढ्या काळात नॅपटॉलनी काहीतरी ॲक्शन घ्यावी, पण त्यांनी ती काही ॲक्शन घेतलेली नव्हती. मी उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर हा बँकेचा KYCचा येतो. तिसरा क्रेडिट कार्डचा येतो, किंवा क्रेडिट कार्ड तुमचं ब्लॉक करणार आहे, क्रेडिट कार्डवर ट्रान्झॅक्शन असं झालेलं आहे, तुम्ही केलं का, मग ते क्रेडिट कार्ड रिन्यू करायचं असेल तर तुमचे आम्हाला हे माहिती द्या. ती तर कोणती माहिती, एकदा बँकेत क्रेडिट कार्ड दिलं की त्याची मुदत संपेपर्यंत बँक काही माहिती मागत नाही. तुम्ही जर काही ट्रान्झॅक्शन केलं तर त्याचा मेसेज येतो की या नंबर असं असं या माणसाला ट्रान्झॅक्शन झालं आहे, तुम्ही कन्फर्म करा. तुम्ही केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर या नंबरला तुम्ही तक्रार करा. त्याच्यामुळं बँक क्रेडिट कार्डचे डिटेल्स वगैरे किंवा रिन्यू करा वगैरे असं कधी काही येत नाही. चौथा जो फसवण्याचा प्रश्न असतो की लिंक पाठवून फसवतात. म्हणजे काहीही काय पाठवलं जातं, व तुमचं पार्सल आलेलं आहे किंवा तुमचं अमुक आलेलं आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून त्याच्यामध्ये तुमचा पत्ता लिहा, माहिती लिहा, बँकेचे ॲड्रेस डिटेल लिहा. तर त्याच्यावर आपण फसता कामा नाही. कोणत्याही अनोळखी लिंक जी आपल्याला ऑथोराईज नाही आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं नाही. पाचवा जो प्रश्न आहे की OTP मॅनेज, म्हणजे बँकेतून बोलतो, बँकेतून आणि तो आम्ही रिन्यू करतो, त्याच्या KYC पहिले तर तुम्हाला एक OTP येईल, तेवढं आम्हाला सांगा, म्हणजे मग तुमचं खातं आपोआप व्यवस्थित चालू राहील. तर कोणताही OTP आला तर तो द्यायचा नाही, कारण बँक असं कधीही OTP विचारत नाही. मग तो चुकीचा सांगतो, अमुक सांगतो, असं सुद्धा काही करायचं नाही. त्याला सांगायचं मी देणार नाही, मी बँकेत येतो, मला तुझं सांग, नाव सांग, मी बँकेतून तुला भेटतो. प्रत्यक्ष कशा तिथं तुला समोरच दाखवतो मोबाईल, तू कोणत्या ब्रँचमधून बोलतो सांग मला, नाही का. तर आपापच हे प्रॉब्लेम तो एक मिटून जातो. पाचवा जो प्रश्न आहे म्हणजे OTPचा सांगितला, कुरिअरच्या मार्फतमध्ये आपल्याला फसवलं जातं की तुमचं एक कुरिअर आलेलं आहे, पण तुमचा पत्ता सापडत नाही. मग तो आपण सांगतो नाही नाही, हे इथंच आहे, मी इथंच आहे, आपल्याला काय माहीत नसतं कोणी कुरिअर पाठवलं. मग त्याचं तसं नाही, आम्हाला कसं जर नियमानुसार वागायला लागतं. मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यात तुमचा ॲड्रेस लिहा, लँडमार्क लिहा, जवळपासची मोठी खूण, आणि तुम्हाला दंड म्हणून 5 रुपये भरावे लागतात. आपण तो 5 रुपये तर भरायचे, आपण ॲड्रेसवर ते लिंक जी असते ती पशवी असते, ती आपल्या बँक खात्यातला सगळा बॅलन्स काढून घेते. तर नॉर्मली कुरिअरवाले जे आहेत ते लिंक वगैरे कधी पाठवत नाहीत. ते एकतर पत्ता शोधतात किंवा तुम्हाला फोन करतात, असं असं कुरिअर आहे, तुम्ही कुठं आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आपण त्यांना समजून सांगितले की ते येतात, किंवा आपल्याला सांगतात या ऑफिसमध्ये तुम्ही घेऊन जा, त्या भागामध्ये आमची डिलिव्हरी नसते, असं काहीतरी चाललं. किंवा अगदी शहाणे लोक असतात ते परत करतात, पत्ता सापडत नाही. पण तुम्हाला लिंक वगैरे पाठवून तुमचं लँडमार्क काढवा असं कधीही होत नाही. त्याच्यामुळं कोणत्याही कुरिअरवाल्याचा फोन आला तर घाबरायचं कारण नाही, आपलं महत्त्वाचं कुरिअर असेल वगैरे काही वेळा फसवणूक जी आहे म्हणजे डिजिटल अरेस्ट, की तुमच्या नावाने एक कुरिअर चाललं होतं वाराणसीला, दिल्लीला, त्याच्यामध्ये ड्रग्ज निघाले, त्याच्यामध्ये अमुक निघालं, आम्ही पाठवलं नाही, मग तर तुमचं नावच आहे, नाही का. लाड्यांचं नावाचं कुरिअर, शिरीष लाडे अमेरिकेला गेले, त्यांचा नौकर बोलतो, काय करू मी, मग ते नाच सोडून देतात. मग सरळ सांगा तुम्हाला काय करायचं ते करा, मी काही पाठवलेलं नाही आहे. उद्या कोणी माझ्या नावाने कुरिअर पाठवेल, त्याने ड्रग्स पाठवलं तर मला थोडी जबाबदार धरता या घरी. तर कोणी घरी वगैरे येत नाही, नोटीस वगैरे काही करत नाही.
त्याच्यानंतर 7वा जो आहे की व्हिडिओ कॉल करणं. आणि मग आता तो प्रकारमध्ये खूप गाजला होता की व्हिडिओ कॉल करतात अनोळखी माणसं. आपण कोणाचा कॉल आहे म्हणून घ्यायला जातो, मग तिथं ती एक बाई उघडी नागडी होते, कपडे काढते आणि आपला चेहरा पण त्याच्यामध्ये त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये असतो. तो व्हिडिओ कॉल आपल्याला नंतर फोटो टाक की बघा, म्हणजे ते बाई कपडे काढताना तुम्ही पाहतात. मग हा मी तुमच्या सगळ्या नातेवाईकांना पाठवतो, तुमच्या सगळ्या समाज माध्यमावर टाकतो, म्हणजे तुमची बदनामी होईल. मग तुम्ही मला 50,000 द्या, 25,000 द्या. तर नॉर्मली अननोन माणसाचे व्हिडिओ कॉल ओपन करू नका. आणि समजा केलं, चुकून आपण केलं आणि त्यांनी सुरुवात केली तर बंद करून टाका. आणि समजा अगदी व्हिडिओ काढवा, ठीक आहे म्हणा, पाठवा, अवश्य पाठवा. लोकांना तरी समजेल मी किती रसिक माणूस आहे. आपण जेव्हा उलटं चालतो तेव्हा ते समोरची माणसं सरळ होतं, मग तुला काय करायचं काय. मग त्यांना काही एवढा वेळ नसतो, त्यांना दुसरं गिऱ्हाईक. कॉल तुमच्या ओळखीतला नसेल तर अजिबात घेऊ नका. कारण ओळखीतला असेल, बा अमेरिकेत माझी मुलगी आहे, तिचा नंबर ओळखीचा असतो माझ्या, त्याच्यावर नाव असतं आपलं, ना येतं ना. तर तसेच कॉल घ्या. किंवा अनोळखी परदेशातले कॉल अजिबात घेऊ नका. कारण बऱ्याच परदेशातले लोक काय करतात की असे कॉल करतात आणि मग आपले बँक खाते हॅक करून टाकतात. 9वा जो प्रश्न आहे की तुम्हाला जे मेसेज येतात त्याच्यावर एक लक्षात ठेवा की मेसेज जे आहेत की प्रमोशन, म्हणजे किंवा आमच्या बँकेत खातं उघडा, अमुक करा, किंवा एखाद्या कंपनीची माहिती असेल किंवा हेल्थ कंपन्या मेसेज टाकतात, तर त्याच्यावर पी म्हणून येतं. म्हणजे समजा आपण एक गृहीत धरले किंवा स्टार हेल्थ, तर ते स्टार हेल्थ त्याच्या पुढं पी येतं, म्हणजे प्रमोशनल, म्हणजे मग त्यांना ऑथोराईज असतात. बँकांचं जे येतं की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले, तुमचा OTP अमुक आहे, तर त्याच्या पुढं समजा ICICI बँक पुढं एस येतं, म्हणजे सर्व्हिस. मी तुम्हाला एक व्हिडिओ आपला हे काय करतो, फोटो टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसे येतात. त्याच्यानंतर गव्हर्मेंटचे काही कॉल असतील, म्हणजे मेसेज असतील, तर त्याच्या पुढं जी येतं, म्हणजे DORT आपल्याला मध्ये येते की तुम्ही ते डाउनलोड करा, सारथी ॲप्लिकेशन, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर चेक करा. तर त्याच्या पुढं जी म्हणून 5,000 जमा झाले, तो जो मेसेज येतो त्याच्या पुढं टी येतं, ट्रान्झॅक्शन. म्हणजे पी म्हणजे प्रमोशन, एस म्हणजे सर्व्हिस, जी म्हणजे गव्हर्मेंट आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन. तर हे मेसेज टाकण्यासाठी त्यांना ट्रायकडं रजिस्ट्रेशन करावं लागतं, तेव्हा ते नंबर आहेत. जर एखादे खोटं मेसेज असेल आपल्याला, तर त्यांचे खाजगी जे आता काही आपल्याला समजा मी मेसेज टाकले त्याच्या पुढं काही येणार नाही. पण जर आपल्याला बँकेचं समजून आलं की ICICI बँक आणि तुमचं असेल आणि त्याच्या पुढं जर म्हणजे काही पी नसेल, एस नसेल, टी नसेल, तर आपण समजायचं की तो खोटा मेसेज आहे. त्याच्यामुळं मी तुमच्या खात्याला 10,000 जमा केले, बघा मेसेज, तुम्हाला मेसेज आला असेल, मग माझ्या परत करा. तर ते तुम्हाला अगदी बँकेसारखं मेसेज टाईप करून टाकतात की युअर सेविंग अकाउंट इज क्रेडिटेड ₹10,000 अमुक अमुक अमुक. पण त्याच्या पुढं जर आलं स्टेट बँक ऑफ इंडिया, पुढं जर टी नसेल, तर आपण समजायचं की तो मेसेज खोटा आहे. त्याच्यामुळे सावध राहा की पी म्हणजे प्रमोशनल, एस म्हणजे सर्व्हिस, जी म्हणजे गव्हर्मेंट आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन. हे नसेल तर टॅक्स. आणि एवढं करूनही समजा तुमचे पैसे गायब झाले, चुकून OTP दिला गेला किंवा आपण काही न करता सुद्धा खात्यातून पैसे जमा गेले, तर मेसेज नेहमी पाहावे 1 तासाभराने तरी. तर गोल्डन आवर म्हणजे तुमचे पैसे खात्यातून गेल्यानंतर तुम्ही 2 तासाच्या आतमध्ये जर तक्रार केली तर ते पैसे तुमचे परत मिळू शकतात. 1930 1930 1930 हा नंबर लक्षात ठेवा. त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा. तर कॉल करण्यापूर्वी आपल्या कागदावर एक ट्रान्झॅक्शन ID, म्हणजे आपल्या खात्यात पैसे गेले तर ओपन केलं आपण, तर त्याच्यावर येतं ट्रान्झॅक्शन ID. तर तो ट्रान्झॅक्शन ID कागदावर लिहून घ्या. तुमचा
बँकेचं नाव, बँकेचे खाते नंबर लिहा. आणि जर तुम्हाला लेखी तक्रार वगैरे करायची असेल तर बँकेचे स्टेटमेंट काढायची प्रिंट आणि मग ते लेखी तक्रार करते. पण ऑनलाईन तक्रार जर सगळं ताबडतोब केली की ते काय करतात की ज्या खात्याला पैसे गेले ते खाते लगेच फ्रीज करतात. त्या खात्यातून तेवढे पैसे त्या माणसाला काढता येत नाहीत. तर तातडीने 1930 नंबर ठेवा. नुसता फोन करण्यापूर्वी अगोदर ट्रान्झॅक्शन आय डी, अकाउंट नंबर हे जवळ ठेवा. आणि मग त्यांना फोनवरती तुम्हाला माहिती विचारायची की तुमची बँक कोणती, तुमचा खाते नंबर कोणता, तुमचा ट्रान्झॅक्शन आय डी किती रुपये गेले, एवढं सांगितलं की ते तेवढी रक्कम ताबडतोब त्या खात्याला फ्रीज करतात. त्याच्यामुळे तुमचे पैसे 8-15 दिवसामध्ये परत येण्याची शक्यता असते. तर घाबरायचं काही कारण नाही आहे. आपण रोजच्या व्यवहारात करतो. आता आपण रोज ॲक्सिडेंट होतो मग गाडी चालवणं थोडीच थांबवतो. त्याच्यामुळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला अजिबात घाबरायचं कारण नाही आहे. फक्त आपला मोबाईल दुसरा कोणाला देऊ नका. आता समजा मी रस्त्यात भेटलो, अहो दादासाहेब माझा ना मोबाईलचा बॅलन्स संपला, मला 1-2 मिनटं फोन करायचं देता का? निर्लज्जपणाने सांगायचं नाही. तुला किती अडचणीत आलं दुकानात जा, 2 रुपये देतो, फोन कर, मला मागायचा नाही. काय असतं की तुमच्यावर पाळत ठेवली जाते. तुमच्या खात्यावरून समोरच्या माणसाकडून काहीतरी OTP आलेला तर तो OTP पाहतो सांकेतिक भाषेमध्ये सांगतो. तर आपला फोन कोणाला द्यायचा. मी तुम्हाला गंमत सांगतो. मी नेहमी अपडाऊन करायचो सर्व्हिसला असताना. काही वेळा महिनाभर माझी बदली झाली होती. तर आम्ही जीप गाडीतून येताना एक शेजारी बसले माणूस म्हणाला, अहो माझा बॅलन्स संपला, मला जरा फोन करायला देता काय? मी आपल्या प्रेमाने दिलं. मला काय म्हणजे त्यावेळेस एवढं ज्ञान नव्हतं. बरेच 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो नंतर उतरून निघून गेला. मला थोड्या वेळाने फोन, ते आमचे पैसे ताबडतोब परत करा. म्हटलं माझं काय सांगू? नाही म्हणले तुम्ही आत्ता फोन केला. म्हणलं तो कोणतरी माणूस होता. नाही म्हणले आम्ही तुमचा नंबर भेटला, आम्ही तुमची पोलीस कंप्लेंट करा. म्हणलं बाई तुला काय करायचं ते कर, पोलीस कंप्लेंट कर, नाही तर अजून मिलिटरीकडे कर. माझ्याबरोबर साक्षीदार आहेत की त्या माणसाने फोन घेतला, मला फोन करू द्या म्हणलं, केलं. तो उतरून गेला. तो कोण आहे काय मला काहीच माहीत नाही. मी आपल्या एक माणुसकीच्या भावनेतून दिलं. तर असे प्रॉब्लेम येतात. त्याचा फोन कोणालाही द्यायचा नाही वापरायला. हे कायम गोष्ट लक्षात तुम्ही ठेवा. ते घाबरू नका. काय आहे ते करा. तुमच्या मनात काही शंका राहिल्या अवश्य मला माझ्या कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. तुम्हाला त्याची माहिती मी व्यवस्थित देईल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.